द्याल? नवी मुंबईतल्या महिलांसाठी देखील तुम्ही हॉकर झोन संदर्भात पावलात, काय म्हणाल? आज 8 मार्च जागतिक महिला दिन. एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांना ॲश्युअर केलेलं आहे की 2029च्या लोकसभेमध्ये 1/3 म्हणजे 1/3 महिला खासदार असतील. त्याचबरोबर त्याच्यानंतर 2-4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा 1/3 महिला आमदार असतील. हा लोकप्रतिनिधित्वामध्ये महिलांचा केलेला सन्मानच आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्या गोष्टीचा उच्चार केला. आज मी ज्याला माहिती घेतली की नवी मुंबई महापालिकेमध्ये महिला बालकल्याणासाठी 60 कोटीची तरतूद आहे. म्हटलं जर 1/3 जर का लोकप्रतिनिधी वाढणार असेल तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये 1/3 बजेटची रक्कमसुद्धा वाढली पाहिजे आणि ती 90 कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये 50% फेरीवाले अन्य शहरातले आहेत. त्यांच्या पोटापाण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न करत, त्यांच्याविषयी मला काय घृणा नाही आहे, परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळी शहर आहेत, त्याने आपल्या त्या फेरीवाल्यांना तिकडे घेऊन जावं. राहिलेले 50% फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज, सेक्टर वाईज, टाईप वाईज त्या लोकांच्या करता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि सिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये 20 ते 25% जागा ह्या महिलांकरता राखीव ठेवाव्यात. बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय आहे त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून अशा प्रकारचा विचार मी माननीय आयुक्तांना सुचवलेला आहे आणि त्याची पाठपुरावा करून त्याला फलसादृश्य स्वरूप देण्याचं काम निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करू.